आज आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या मिरच्यांना स्टफ करून बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेलं बेसन, भाजलेलं दाण्याचा कूट, जिरं, धण्याची पावडर, मीठ, हळद, लाल तिखट, हिंग, आमचूर पावडर, क्रश केलेली बडीशेप, गूळ आणि तेल. सगळं साहित्य मिरच्या आपण किती प्रमाणात घेतो आहे त्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्येच 2-3 चमचे तेल पण घालायचं आणि ते सगळं साहित्य परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मिरच्यांमध्ये ते स्टफ करायचं आहे. एक एक करून प्रत्येक मिरची व्यवस्थित स्टफ करून घ्यायची आहे. आणि मिरच्यांमध्ये जरीही आपण बिया ठेवल्या असल्या तरीसुद्धा या मिरच्या अजिबात तिखट होत नाहीत, कारण की मुळात त्या तिखट नसतातच. सगळ्या मिरच्या पूर्ण व्यवस्थित स्टफ करून झाल्या की कढईमध्ये तेल घ्यायचं आणि तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि गॅस सिमवर करायचा आणि त्या तेलामध्ये सगळ्या मिरच्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत. मिरच्या ठेवून झाल्या की झाकण लावायचं आणि एक छान मंद आचेवर एक वाफ येऊ द्यायची. वाफ आली की सगळ्या मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर उरलेलं सगळं जे साहित्य होतं भरलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आणि परत एक वाफ व्यवस्थित मंद आचेवर येऊ द्यायची. वाफ आली की त्याच्यावर थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि परत एक वाफ येऊ द्यायची. सिमवर हे आपण शिजवत असताना पूर्ण सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित आतपर्यंत शिजल्या जातात. अशा 2-3 वाफा आल्या की मिरच्या व्यवस्थित शिजतात. अशा प्रकारे आपल्या स्टफ मिरच्या तयार आहेत.